विद्यार्थी मित्र हो, ऑनलाईन स्टडीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र बोर्ड SSC मॅथमॅटिक्स सेकंड युनिट 4 जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन या चॅप्टरचा आपण क्रमशः अभ्यास करत आहोत. आजच्या भागामध्ये आपण कन्स्ट्रक्शन ऑफ टँजंट फ्रॉम द पॉइंट आउटसाइड ऑफ द सर्कल ही रचना या ठिकाणी स्टडी करणार आहोत. ते टायटल या ठिकाणी तुम्हाला दिसतंय आणि त्यासाठीचा नमुना प्रश्न स्क्रीनवर तुमच्या समोर आहे. Draw a circle of radius 3.3 cm. Take point Q at a distance 6.6 cm from the center. Construct tangents to the circle from point Q. 3.3 सेंटीमीटर त्रिज्या असलेलं वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 6.6 सेंटीमीटर अंतरावर Q बिंदू घ्या आणि त्या Q बिंदूतून वर्तुळास स्पर्शिका काढा. अशा प्रकारचा मराठीमध्ये हा प्रश्न आहे. या प्रश्नाची रचना करताना ती कशी करायची त्या संदर्भातला भाग तुम्हाला तुमच्या समोर स्क्रीनवर दिसतोय, पण तो तुम्ही नाही पाहिला सध्या. नंतर तुम्ही व्हिडिओ पाहताना निवांत पहा. पण कुठल्याही प्रश्नाची अशा प्रकारे रचना करताना आपण पहिल्यांदा त्या प्रश्न माहितीची रफ फिगर काढतो आणि नंतर रफ फिगरनुसार आपण कन्स्ट्रक्टेड फिगर काढतो. त्यासाठी या रफ फिगरसाठी लागणारा महत्त्वाचा भाग या ठिकाणी आपण लक्षात ठेवणार आहोत. जे सर्कल आपल्याला ड्रॉ करायचे त्याची रेडियस आहे 3.3 cm. जो पॉइंट आहे आउटसाइड ऑफ द सर्कल त्याचं नाव आहे Q आणि जे डिस्टन्स आहे सेंटर आणि पॉइंट Q मधील ते आहे 6.6 cm. एवढा भाग फक्त आपण या ठिकाणी लक्षात ठेवणार आहोत आणि जाणार आहोत कन्स्ट्रक्टकडे. कन्स्ट्रक्शन करताना बघूया आपण काय करायचंय. यापूर्वी ठरल्याप्रमाणे प्रश्न माहिती जी आहे त्या प्रश्न माहितीतील सर्व माहिती विचारात घेऊन आपल्याला एक रफ फिगर कच्ची आकृती काढायची आहे. ती कच्ची आकृती आपण या ठिकाणी विचारात घेऊया. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की एक सर्कल काढलेले ज्याची रेडियस आहे 3.3 cm. पॉइंट Q आहे. जे डिस्टन्स आहे सेंटरपासून ज्याचं 6.6 cm आणि त्या पॉइंट Q मधून दोन टँजंट या ठिकाणी ड्रॉ केलेले आहेत. ते आपण बघणार आहोत कशा करायच्या रचनेमध्ये. तर अशा प्रकारची रफ फिगर आपल्याला काढता आली पाहिजे. हे अतिशय महत्त्वाचं. ती रफ फिगर आपण या ठिकाणी काढून घेतलेली आहे आणि आपण आता जाणार आहोत कन्स्ट्रक्टेड फिगरकडे. कन्स्ट्रक्टेड फिगर काढताना अर्थातच आपल्याला या ठिकाणी कंपास बॉक्सकडे जावं लागणार आहे. कंपास बॉक्समधून आपण पहिल्यांदा सर्कल ड्रॉ करण्यासाठी कंपास नावाचं टूल घेणार आहोत आणि ज्याच्यामध्ये आपल्याला पट्टी आणि कंपास हातामध्ये घेऊन पट्टीवर कंपासचं लोखंडी टोक ठेवायचं आहे. पेन्सिलचं लोखंडी टोक आपल्याला 3.3 सेंटीमीटरवर घ्यायचं आहे. तेवढं अंतर आपल्याला घ्यायचं आहे. ते अंतर आहे 3.3 cm. ते अंतर मी या ठिकाणी घेतोय. या ठिकाणी कंपासमध्ये माझ्याकडे जे आहे ते त्याच्यात अंतर मला कमी करावं लागतंय आणि ते मी कमी केलेलं आहे अप टू 3.3 cm. अशा प्रकारे मला उजव्या बाजूला जागा जास्त शिल्लक पाहिजे म्हणून तशा पद्धतीने मी लोखंडी टोक ठेवतोय. तुम्ही हे लोखंडी कंपासचं लोखंडी टोक जेव्हा ठेवताय वहीवर तेव्हा ते ओळीवर ठेवा. बहुतेक जणांना 2 ओळींच्या मध्यभागी अशा प्रकारे लोखंडी टोक ठेवण्याची सवय आहे, पण ती सवय बंद करा आणि नेहमी फिगर काढताना कंपासचं लोखंडी टोक ओळीवरच ठेवत चला. आपल्याला उजव्या बाजूला रिकामी जागा ठेवायची आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपण सर्कल ड्रॉ करून घेतलेला आहे ज्याची रेडियस आहे 3.3 cm. तो पॉइंट या ठिकाणी मी लेबल करतोय. वर्तुळाचं सेंटर या ठिकाणी मी पॉइंटने दाखवतोय. नंतर सेंटर पासून आपल्याला बरोबर 6.6 cm अंतरावर Q बिंदू या ठिकाणी स्थापन करायचा आहे. म्हणून आपण काय करूया, पट्टी घेऊया. पट्टी अचूक धरून योग्य धरून ओळीवरच मी तुम्हाला हा पॉइंट घ्यायला सांगितलेला होता म्हणून ही पट्टी ओळीवर ठेवा. शून्याची खूण केंद्रावर घ्या बरोबर. पट्टी तुम्ही सरळ रेषेत धरलेली याची खात्री करून घ्या.
आणि आपल्याला बरोबर 6.6 सेंटीमीटर अंतर विचारात घेऊन या ठिकाणी एक सेगमेंट ड्रॉ करायचा आहे लाईक धिस. 6.6 म्हणजे 6 पॉईंट म्हणजे जे 6.5 आहे त्याच्या पुढे एक घर. 6.6 6च्या पुढे 6वी रेषा. तिथपर्यंत इथं आपण आलेलो आहोत. तो पॉइंट आपल्यासाठी महत्वाचा आहे. पुनश्च एकदा तो पॉइंट मी या ठिकाणी दाखवतोय. या पॉइंट मधून आपल्याला स्पर्शिका काढायच्या आहेत. हा महत्वाचा भाग. परत एकदा या ठिकाणी आपण विचारात घेणार आहोत की आपण काय केलंय आतापर्यंत. या ठिकाणी पहिल्यांदा आपण 3.3 cm रेडियस घेऊन हे सर्कल कंप्लीट केलेलं आहे. त्यानंतर आपण या पॉइंटवर पट्टीचा बरोबर 0 त्याची खूण बरोबर ठेवलेली आहे. पट्टी सरळ रेषेत ठेवलेली आहे. 6.6 सेंटीमीटर अंतरावर हा दुसरा बिंदू स्थापन केलेला आहे. तो आहे Q. त्याचं लेबल या ठिकाणी आपण करून घेऊया. Q बिंदू आपण अशा प्रकारे इथे बाहेर स्थापन केलेला आहे. वर्तुळ केंद्राला प्रश्नामध्ये नाव दिलेलं नाही, ते आपण या ठिकाणी कोणतंही घेऊ शकतो. मी या ठिकाणी सेंटर आहे म्हणून C किंवा वेगळं अक्षर O पण या ठिकाणी वापरू शकतो. कुठलंही लेटर वापरा, प्रश्नात नसेल ते दिलेलं तर. आता आपल्याला या ठिकाणी या पॉइंट मधून या सर्कलला टँजंट काढायचे आहेत आणि त्या रचनेचा भाग आपल्याला पाहायचा आहे. मग ही रचना करताना आता आपल्याला काय करायचे नीट बघा. आपला जो OQ रेषाखंड या ठिकाणी तुम्हाला दिसतोय, OQ रेषाखंडाचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आपल्याला काढायचा आहे. आणि परपेंडिक्युलर बायसेक्टरची रचना तुम्हाला माहिती आहे. त्यासाठी आपण हातामध्ये घेतो कंपास. कंपासचं लोखंडी टोक एकदा आपल्याला ठेवायचं आहे पॉइंट O वर. कंपासमध्ये योग्य अंतर घेणं महत्वाचं आहे आणि ते निम्म्यापेक्षा जास्त असलं पाहिजे. इथे मी तुम्हाला दाखवतो. हा जो OQ रेषाखंड आहे याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपल्याला घ्यायचं आहे. कंपासचं लोखंडी टोक आपण O बिंदूवर ठेवलेलं आहे. कंपास मी योग्य दिशेत फिरवून घेतोय आणि या ठिकाणी छेदणारे कंस आपल्याला करायचे आहेत. त्यासाठी एकदा O वरून कृती करायची आहे आणि एकदा Q वरून कृती करायची आहे. तर पहिली कृती मी या ठिकाणी करतोय. OQ रेषाखंडाच्या दोन्ही बाजूला या ठिकाणी आपण इंटरसेक्टिंग होणारे आर्क ड्रॉ करत आहोत. हा पहिला आर्क मी वरच्या बाजूला ड्रॉ केलेला आहे आणि हा सेकंड आर्क मी दुसऱ्या साईडला ड्रॉ केलेला आहे. आता मला या ठिकाणाहून कंपास उचलून घ्यायचा आहे. लोखंडी टोक त्याचं बरोबर Q वर ठेवायचं आहे या पद्धतीने. आणि आता मला पहिल्यांदा जे कंस काढलेले होते त्या कंसांना इंटरसेक्ट होतील अशा प्रकारचे कंस ड्रॉ करायचे आहेत. बघूया, पहिला इंटरसेक्टिंग आर्क मी या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे. वरच्या भागात मी कंपास घेतलेला आहे आणि वरती जो आर्क आहे त्याला इंटरसेक्ट होणारा हा दुसरा आर्क मी काढलेला आहे आणि कंपास बाजूला ठेवून दिलेला आहे. आता आपल्याला हे दोन पॉइंट महत्वाचे आहेत जे मी या ठिकाणी आता मार्क करतो. त्यापैकी पहिला पॉइंट वरच्या भागातला इंटरसेक्टिंग पॉइंट आणि खाली दुसऱ्या भागातला आर्कचा इंटरसेक्टिंग पॉइंट. ते पॉइंट आपल्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत, ज्यांना मी इथं मार्क केलेलं आहे बोल्डमध्ये. आता आपल्याला या दोन पॉइंट मधून जाणारी लाईन ड्रॉ करायची आहे. त्यासाठी मला पट्टी घ्यावी लागेल. ती व्यवस्थित धरायची आहे, सरळ रेषेमध्ये उभी धरायची आहे, जेणेकरून त्या दोन्ही बिंदूंचा स्पर्श झाला पाहिजे. पट्टी अचूक धरणं महत्वाचं आहे.
ठीक आहे, साधारणपणे आपण पट्टी अचूक धरलेली आहे आणि या ठिकाणी आपल्याला आता लाईन काढायची आहे जी परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल सेगमेंट OQची. मुद्दामहून मी या ठिकाणी डार्क काढलेला आहे हा सेगमेंट किंवा ही रेषा. रचना तुमच्या लक्षात यावी. ही रेषा वर्तुळाला फक्त स्पर्श झालेली आहे, कुठेही छेदलेली नाही, हे महत्वाचं. अशा प्रकारचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केल्यानंतर, परपेंडिक्युलर बायसेक्टर ही रेषा असते म्हणून त्याला ॲरो दाखवायला विसरायचं नाही. या ठिकाणी मी ॲरो दाखवतोय आणि मग पुढची कृती सोपी आहे. इथपर्यंत परत एकदा आपण काय केले ते विचारात घेऊया. आपण पहिल्यांदा हे सर्कल ड्रॉ केलं, नंतर हा सेगमेंट ड्रॉ केला 2 नंबरला आणि 3 नंबरला आता आपण हा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केलेला आहे. पुढची कृती आपली आहे, त्यासाठी आपल्याला परत एकदा कंपास हातामध्ये घ्यावा लागेल. कंपासचं लोखंडी टोक आपल्याला आता इथे ठेवायचं आहे जिथं हा परपेंडिक्युलर बायसेक्टर सर्कलला इंटरसेक्ट झालेला आहे, ते महत्वाचं आहे. आणि मग आपल्याला त्या कंपासमध्ये तिथून एकतर Q पर्यंत अंतर घ्या किंवा O पर्यंत अंतर घ्या, ते आपण घेणार आहोत. मला त्यासाठी कंपास हलवावं लागेल, ते मी फिरवून घेतोय. 1 मिनिट. कंपासचं लोखंडी टोक इथे आहे, ते ठेवलंय मी. कंपास मी फिरवून घेतोय, दोन्ही भाग सारखे दिसायला म्हणून ही जमलिंग होते. या ठिकाणी बघूया, मला अंतर ॲडजस्ट करायचे कंपासमध्ये. एकतर ते O पर्यंत असेल किंवा Q पर्यंत असेल, मी खात्री करून घेतोय. O पर्यंत आल्यानंतर किंवा ते Q पर्यंत तेवढंच भरतंय का ते पण आपण चेक करणार आहोत. इथं ते दिसतंय डाव्या बाजूला, उजव्या बाजूला पण आपण खात्री करून घेतोय, ते दिसतंय आपल्याला. या ठिकाणी किंचित कमी जास्त होऊ शकतं, ते करून घेतो मी या प्रकारे. अशा प्रकारे कंपासमध्ये आपण हे अंतर घेतलेलं आहे. लोखंडी टोक आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर सेगमेंटला जिथे छेदलेलं आहे तिथे ठेवलं आहे आणि पेन्सिलचं टोक आपल्याला एकतर Q पर्यंत किंवा O पर्यंत अंतर घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला करायचं आहे सर्कल, पूर्ण सर्कल ड्रॉ केलं तरी चालेल आणि ओनली इंटरसेक्टिंग आर्क जरी ड्रॉ केले सर्कलच्या तिथे तरी चालतील. आकृतीचं सौंदर्य वाढतंय पूर्ण सर्कल ड्रॉ केल्यानंतर, म्हणून आपण काय करूया, पूर्ण सर्कल ड्रॉ करतो. या ठिकाणी मी कंपास योग्य पद्धतीनं धरलेलं आहे आणि हे मी सर्कल ड्रॉ करत आहे. याप्रमाणे दुसरं सर्कल या ठिकाणी ड्रॉ झालेलं आहे. कंपास मी बाजूला ठेवून देतो कारण कंपासचं काम संपलेलं आहे. आणि हे जे दुसरं सर्कल आहे ते या ठिकाणी पहिल्या सर्कलला जिथे इंटरसेक्ट झाले ते पॉईंट आपल्यासाठी अतिशय IMP म्हणजे महत्त्वाचे आहेत. त्या पॉईंटला मी या ठिकाणी मार्क केलेला आहे. बोल्ड पॉईंट त्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत. अशा प्रकारे पॉईंट मार्क केल्यानंतर आता आपली शेवटची कृती बाकी आहे जी आपल्याला या दोन्ही पॉईंटवर करायची आहे. त्यासाठी आपल्याला पट्टी घ्यायची आहे. पट्टीबरोबर वर्तुळाबाहेरील बिंदू आणि आता इंटरसेक्ट झालेली पॉईंट, त्यापैकी एक पॉईंट मी वरच्या भागातला विचारात घेतोय. त्यांना आपल्याला अशा प्रकारे पट्टी खेटून ठेवायची आहे. इथं बहुतेक पट्टीचा स्पर्श झालेला आहे आणि मी वेगळा कलर वापरतोय या ठिकाणी टँजंट काढण्यासाठी. तुम्ही मात्र पेन्सिलच वापरायची आहे. या ठिकाणी आपण ड्रॉ करतोय टँजंट नंबर 1. पट्टी मी बाजूला ठेवतोय, ॲरो दाखवतो मी. स्पर्शिका ही सुद्धा रेषा असते म्हणून ॲरो दाखवायला विसरू नका, गडबडीत आपण ते विसरू शकतो. अशा प्रकारे पहिली टँजंट ड्रॉ झालेली आहे आणि आता आपल्याला दुसरी टँजंट ड्रॉ करायची. त्यासाठी परत एकदा पट्टी त्या पद्धतीने ठेवून घ्यायची आहे जेणेकरून पॉईंट Q आणि खालच्या भागातला इंटरसेक्टिंग पॉईंट जो आता नव्याने आपण त्या ठिकाणी दाखवलेला आहे
ते दोन्ही स्पर्श झाले पाहिजेत पट्टीच्या कडेला. करेक्ट. अशा प्रकारे स्पर्श झाल्यानंतर त्या बिंदूंचा आपल्याला टँजंट ड्रॉची प्रोसिजर करायची आहे. अर्थात रेड कलर मी या ठिकाणी वापरलेला आहे वेगळा. ते टँजंट आपण ड्रॉ करून घेतोय या ठिकाणी. पट्टीचं काम संपलेलं आहे. आपण पट्टी बाजूला करूया. ही टँजंट असल्यामुळं इथेही आपल्याला एरो दाखवायचे आहेत. अशा प्रकारे दोन टँजंट आपण बाहेरच्या बिंदूतून ड्रॉ केलेले आहेत. हे ड्रॉ झाल्यानंतर कन्स्ट्रक्शन पूर्ण झाल्यानंतर परत एकदा आपल्याला रफ फिगरकडे यायचं आहे. रफ फिगर मधला भाग जसा आहे तसा दिसतोय का कन्स्ट्रक्टेड फिगर मध्ये दिसतोय, फक्त लेबलिंग पेंडिंग राहिलेलं आहे. जी रेडियस होती ती आपल्याला दाखवायची होती 3.3 cm. दाखवली आपण या ठिकाणी. ती दाखवताना cm आपल्याला स्मॉल लेटर मध्ये लिहायचं आहे. आणि वर्तुळाबाहेर जो बिंदू होता तो 6.6 cm डिस्टन्सवर आहे, म्हणून तेही आपल्याला या ठिकाणी दाखवायचं आहे. अशा प्रकारे रफ फिगर मधील सर्व भाग आपल्या कन्स्ट्रक्टेड फिगर मध्ये आला पाहिजे आणि तो आलेला आहे. आणि याप्रमाणे आपली ही रचना पूर्ण झालेली आहे. परत एकदा आपण इन शॉर्ट मध्ये समरी पाहूया. काय केलं आपण नेमकं. 1 नंबरला आपण हे सर्कल ड्रॉ केलं. 2 नंबरला आपण हा सेगमेंट ड्रॉ केला. 3 नंबरला हा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केला. 4 नंबरला कंपास मध्ये योग्य डिस्टन्स घेऊन हे सर्कल ड्रॉ केलं. 5 नंबरला या बिंदूतून आणि या बिंदूतून टँजंट काढली. 6 नंबरला या बिंदूतून आणि या बिंदूतून टँजंट काढली. पुढं सर्व लेबलिंग आहे का रफ फिगर प्रमाणे ते चेक केलं, नसेल तर ते दिलं. याप्रमाणे या आशयाची कुठलीही रचना तुम्ही करू शकता. अतिशय सोपा भाग आहे, सहज तुमच्या लक्षात राहील. फक्त आकृतीचा 2 ते 3 वेळा सराव करा. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू सर्वांना. धन्यवाद.